नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जखमी. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गतच्या बोरगाव धापेवाडा मार्गावर अज्ञात वाहनाने उडवले. सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील कळमेश्वर वनक्षेत्रातील बोरगाव येथील जंगलातून धापेवाडा परिसरातील रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्या जबर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी झाला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास बोरगाव ते धापेवाडा रस्त्यावरील जंगलातून रस्त्याच्या दिशेने अचानक बिबट्या आला. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात वाहन चालकाने बिबट्याला जोरदार धडक दिली, त्यामुळे बिबट्या जबर जखमी झाला. बिबट्याच्या कमरेचे हाड तुटले होते, त्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हते. दरम्यान स्थानिक लोकांनी स्थानिक पोलिसांना आणि सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना माहिती दिली. बनसोड यांनी घटनास्थळ गाठून वनविभागाला माहिती दिली. जखमी बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच सावनेरचे डीवायएसपी अनिल मस्के व सावनेरचे ठाणेदार मानकर घटनास्थळी पोहोचून घटनाची सूचना वन परिक्षेत्र अधिकारी यांना सूचित केले. वनविभागाने जखमी बिबट्याचे रेस्क्यू करून त्याला नागपुरात नेल्याची माहिती असून त्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्र आहे. सावनेर तहसील ब्युरो मुकेश झरबडेची रिपोर्ट.